आज माझ्यासोबत असा काही होईल असा वाटला नव्हता. तर झाला असा, रात्रीचा मी कंपनीत जाईल कामाला, तर आता रूमवर आलोय आणि आता मला जायचं आहे माझ्या घरी म्हणजे जव्हारला. तर घरी जायचा सांगला काय खुशी तर होणारच, कारण 2 महिन्यापासून मी वेट करत तू घरी जायचा. फायनली मी 2 महिन्यानंतर घरी जातोय म्हणून मला खुशी एवढी झाली ती काय सांगू. पण माझ्यासोबत आज असा होईल असा वाटला नव्हता. तर मित्रांनो झाला असा काय, मी रात्री कामाला गेलेलो आणि नाईट शिफ्ट केली आणि सकाळी रूमवरती आलो आणि मला यायचा होता घरी आज. त्याच्यामुळे मी फार खुश होतो. तर खुशीत गाडी घेऊन निघालो, पण रस्त्यात येताना प्रॉब्लेम असा झाला, कारण मी पूर्ण नाईट केलेली ना, म्हणून गाडी चालवताना जो वारा असतो ना तो माझ्या असा म्हणजे फेसवरती लागायचा. तर नाईट केल्यामुळे मला गाडीवरती झोप लागत होती. तर म्हणजे डोळे असे चिपकत होते आणि लगेच ओपन होत होते. असं झाला 2-3 वेळेस झाला. पण मी असा विचार करत होतो काय थांबलो तर झोपायला वाटेल असं, तर मी झोपलो नाही, डायरेक्टली निघालो. आणि थोडासा 5 मिनिटं पण दूर नाही गेलो तोपर्यंत माझे थोडेसे डोळे लागले आणि अचानक पोलीस चौकीची जी होती ना त्यांचा तो पोलीस चौकीचा जो गेट असतो त्याच्यावरती माझी डायरेक्ट गाडी आदळली. म्हणून मी थोडासा जखमी झालो आज. म्हणजे त्याच्यात माझी पण चुकी नाही. प्रॉब्लेम असा झाला कारण माझी झोप होती ऑलरेडी नाईटची आणि मला घरी यायचा होता. तर अचानक माझे डोळे लागले आणि अचानक आउट ऑफ कंट्रोल झाली माझी गाडी आणि डायरेक्टली कोसळलो मी त्या याच्यावरती गेटवरती. आणि मग नशीब तिथं का साईडला 2 म्हणजे मित्र म्हणजे भेटले, ते गॅरेजचे होते. आणि धन्यवाद त्या भावांना, त्यांनी माझी खूप मदत केली. ते गॅट वगैरे उघडला, मला उचलला आणि म्हणजे उठवला. मला काय जास्त लागलं नाही, एवढंच लागला. आणि थोडासा गुडघ्याला ही पॅन्ट वगैरे इथं थोडीशी फाटली. आणि मग मला तिकडे बसवलं बाकड्यावरती आणि मग थोडा वेळ विश्रांती केली आणि नंतरला मग मी घरी निघालो. तर तुमच्यासोबत असं व्हायला नाही पाहिजे म्हणून मी एक तुम्हाला सांगतो, कारण नाईट शिफ्ट जर कधी असली तुमची तर असा म्हणजे पटकन वाटतं आपल्याला काय आपण गाडी चालवू शकतो, पण कधी डोळे लागतील याचा काय भरोसा नाही. तर मला एवढंच सांगायचं होतं, कारण जर नाईट शिफ्ट करून जर दुसऱ्या दिवशी तुम्ही गाडी चालवत असाल तर सावकाश चालवा, कधी झोप लागेल याचा काय भरोसा नाही. तर माझ्यासोबत आजचा हिस्सा असा घडला. तर एवढंच सांगायचं होतं. तर धन्यवाद मित्रांनो.